समतोलाच्या तलवारीवर चालत पुढे जाणारं सौंदर्यदूत एका गोंधळलेल्या गावात न्यायाधीश येणार होता. लोक म्हणाले, कोण येईल आता? तेवढ्यात शांतपणे चालत, नीटनेटके कपडे, चेहऱ्यावर हसू असलेला एक तूळ राशीचा व्यक्ती आला. कोणी भांडत होतं, कोणी रडत होतं, पण त्याने हसून सगळ्यांचं ऐकलं, समजून घेतलं आणि 2 मिनिटात न्याय दिला. सगळे थक्क. तो म्हणाला, समतोल ठेवा. सौंदर्य फक्त चेहऱ्यात नसतं, वागण्यात असतं. आणि हीच तूळ राशीची सर्वात मोठी ताकद आहे. लोकांना जोडण्याची कला, शांतपणा, सौंदर्याचा आदर, उत्तम बोलण्याची शैली आणि योग्य तोडगा काढण्याची क्षमता. यश कुठे मिळतं? कायदा, डिझाईन, फॅशन, कला, सल्लागार, कुटुंब व्यवस्थापन आणि डिप्लोमसी अशा क्षेत्रात कुठेही. पीपल, पीस आणि प्रेझेंटेशन लागतं, तिथे तूळ राशी चमकते. तूळ राशीची सकारात्मक बाबी म्हणजे ते इतरांचं मन जिंकतात, ते कोणताही वाद मिटवू शकतात आणि एखादा कोपरा सजवावा तसं ते जग सजवतात. तूळ राशी म्हणजे दुनियाच्या तराजूतील सोनं, जे कायम तोल सांभाळून यशस्वी होतं. तूळ राशी म्हणजे सौंदर्याचा समतोल बादशाह. तूळ म्हणजे रॉयल क्लास. यांच्या डोक्यात बॅलेन्स बसलंय पक्क. योग्य वाटप, योग्य शब्द आणि योग्य निर्णय. ऑफिसमध्ये बॉस असो की घरी भांडं फुटलेला मूड, हा माणूस दोघांचं म्हणणं ऐकून शांतपणे निर्णय घेतो. कोर्टालाही लाज वाटावी. तूळ व्यक्ती सौंदर्यावर फिदा असतो आणि फक्त चेहऱ्यावर नाही, तर संवाद, कपडे, वर्तन इत्यादी. इंस्टाग्राम फीडसुद्धा ऑथेंटिक. जर कोणी म्हणालं हे चूक आहे, तर तूळ म्हणतो, थांब, दुसऱ्या बाजूचं ऐकूया. म्हणजे हा नुसता नटखट राजकुमार नाही, तर हा विचारशील, सजग, समजूतदार असतो. त्याची डिप्लोमसी म्हणजे जादू. भांडण मिटवणं, लोकांना एकत्र आणणं आणि त्याचवेळी स्वतःला एक क्लासी वाईब देणं, हे फक्त तूळच करू शकतो. तूळच्या आयुष्यात प्रेरणा म्हणजे संतुलन. शरीराचं, मनाचं, नात्याचं. हा स्वतःचं आयुष्य असं सजवतो जसं एखादं सुंदर गाणं, जिथे प्रत्येक सूर सुसंवादी आहे. आणि हो, प्रेमाच्या बाबतीत हा प्रेमात पडतो तेव्हा तो डायलॉग म्हणतो, तू म्हणजे माझ्या आयुष्याचं मिसिंग पीस. जर तूळ राशीचा एक सल्ला, सौंदर्य फक्त बाहेर नाही, तोडगा काढणं, माणसं जोडणं हेही सुंदर असतं. तूळ राशीची पत्नी म्हणजे लेडी जस्टिस विथ लिपस्टिक. तूळ राशीची पत्नी सौंदर्य, सेन्स आणि सेंटिमेंट्सचा अलौकिक संगम. तिच्यासोबत लग्न केलं म्हणजे तू ब्युटी आणि बॅलेन्सचा पार्ट 2 मध्ये शिरलास. कारण ही बाई वेडेपणाच्या अर्धा इंचावरून सौंदर्याच्या पारड्यात झुलणारी असते. तुला वाटेल, ही एवढी विचार का करते? कारण ती फक्त चपला विकत घेत नाही, तर ती त्या चपलांमधून आयुष्याचा वॉक ऑफ लाईफ बघते. तिच्याशी वाद घालू नको. ती शांतपणे डिबेट जिंकेल आणि तुला गिल्ट फील करायला लावेल. युरोप फिरवेल. तिचं सौंदर्य टिप्सवर शंका घेऊ नको. ती लिपस्टिकचा शेड बदलते तेव्हा तिचं मूड मॅनेजमेंट सुरू असतं. काय करावं? तिचं मत विचार. नाहीतर ती मी म्हणजे फक्त शोपीस आहे का मोडमध्ये जाईल. सरप्राईज कॉफी डेट्स, कॉम्प्लिमेंट्स आणि गंधर्व स्वरातील हो ग तू बरोबर आहेस, हा तिच्यासाठी रोमॅन्टिक मंत्र आहे. ती निर्णय घेताना अर्धा दिवस लावेल, पण एकदा ठरवलं की तो निर्णय ठाम असेल. तूळ पत्नीला जपण्यासाठी काय करावं? तिला ऐका, समजा आणि दर आठवड्याला तिला एक छोटी गोष्ट परफेक्ट वाटेल असं करा. कारण तिचं मन जितकं नाजूक तितकंच प्रेमही अफाट. तूळ राशीचा पती. तूळ पती बायकोला प्रेमात पाडणारा आणि स्वतः निर्णय घ्यायला घाबरणारा. हा माणूस म्हणजे 2 विचारांच्या मध्ये अडकलेली पिंटरेस्ट पोस्ट. हा शर्ट घालू की तो? सिनेमा बघायला जाऊ की घरी राहू? तुला गिफ्ट सरप्राईज द्यावं की आधी विचारावं? याला रोज पंचतंत्राच्या गोष्टी लागतात. कारण सारख्या मानसिक चाचण्या चालू असतात. त्याला कसं जपावं? त्याला बोलू द्या.
बोलताना तो स्वतःच गोंधळेल आणि मग तू निर्णय घे. तू खूप छान दिसतोय हे वाक्य आठवड्यातून 2दा तरी वापरा. त्याच्या आत्मविश्वासाचा वायफाय तेव्हाच कनेक्ट होतो. त्याला भांडण आवडत नाही, म्हणून जर काही चुकलं तर थोडं हसत सांग. तो लगेच सॉरी बाबा मोडमध्ये येतो. बोनस टिप: रोमॅन्टिक डिनर आणि इंटेलेक्च्युअल डिस्कशन हे दोन्ही एकाच रात्री जमवलं की तू त्याची मिस्टेरियस गर्ल ठरशील. तूळपती जपायचा तर त्याच्या हृदयातला तोल सावर, मग तो आयुष्यभर तुला राणीच समजेल. तूळ राशीचा मुलगा म्हणजे विचारांचा झुलता झोका आणि सौंदर्याचा राजा. डोकं विचारांनी भरलेलं, पण निर्णयाचं वजन धरायला सदैव तयार नाही. आई हे कपडे घालू का ते, बाबा इंजिनिअरिंग फॅशन डिझाईन. त्यांचं आयुष्य म्हणजे अनेक प्रश्नांचं महाकाव्य. यांना मार्गदर्शन कसं कराल, तर त्याला गाईड करताना आधी त्याचं ऐका, कारण तो आधीच अर्धा गोंधळलेला असतो. तू काय ठरवलं आहे असं विचारलं की तो विचार प्रक्रियेच्या मोडमध्ये जातो. त्यामुळे त्याला 2च पर्याय द्या. जास्त पर्याय दिले की तो गुगलवर पण माझं मन काय म्हणतंय सर्च करेल. त्याच्याशी डील करताना त्याचं मन जितकं भावनांनी भरलेलं तितकंच त्याला लॉजिक पण आवडतं. एकाच वेळी प्रेमाने आणि हळूच टोमणे मारत समजावलं की तो लगेच तू बरोबर म्हणतेस म्हणतो. त्याला निर्णय घेणं शिकवा, नाहीतर लग्नाच्या दिवशीही विचारेल हा सूट ठीक आहे ना. तूळ मुलगा जर जपायचा असेल तर त्याच्या मनात गोंधळ नको. समजून हसत आणि थोडं प्रेमाने त्याला योग्य वाट दाखवा. तूळ बॉस: मीटिंगमध्ये शांती आणि मनात एक्सेल शीटपेक्षा ॲथेंटिक वाचतो. बॉस रागवणार नाही, पण नजर अशी देईल की वाटेल मी मेल्यावरच राजीनामा देतो. त्याच्या ऑफिसमध्ये संतुलन महत्त्वाचं. फाईलही डावीकडून उजवीकडे ठेवा, नाहीतर त्याला वास्तुदोष वाटेल. कसं जमवायचं? तो जेव्हा विचारतो तुमचं मत काय, तेव्हा खरं मत द्यायचं, पण त्याच्या मताशी 90% जुळणारं. त्याचं काम वेळेवर करा, पण मेल करताना डिअर सर ॲज डिस्कस्ड असं लिहा. प्रेझेंटेशनसारख्या ईमेल त्याला भावतो. त्याचं सौंदर्य प्रेम विसरू नका. एक दिवस नवीन शर्ट घालून आलात की म्हणेल गुड, व्हेरी प्रोफेशनल, आणि मग बोनसवर विचार करतो. तुम्ही शांत, नम्र आणि थोडं डिप्लोमॅटिक असले तर तो तुम्हाला टीमचा आवडता नेता बनवेल. तर असा हा तूळ बॉस. तोल सांभाळून चला आणि एकदा पटलात की प्रमोशनही तो बॅलन्स करून देतो. तूळ सहकारी: शांत चेहरा, पण डोक्यात रंगीत पोस्ट इट नोट्स फिरत असतात. हा माणूस ऑफिसमध्ये येतो तेव्हा वाटतं आज कामावर नाही, एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये आलो आहोत. सगळं परफेक्ट, टिपटॉप कपडे, सुरेख हस्ताक्षर, एक्सेल शीटमध्ये रंगीत हेडिंगसह. त्याच्यासोबत काम करणं म्हणजे मीटिंगमध्ये तो असला की भांडण होतच नाही, कारण तो दोघांची बाजू समजावून आपण सगळे योग्य आहोत या निष्कर्षावर पोहोचवतो. तुमचा मूड ऑफ तर तो विचारेल कॉफी घेऊ का, आणि मग हळूच बोलेल तू नखरेल आहेस पण स्वीट आहेस. त्याची विशेष स्टाईल. तो तुमचं काम बारकाईने चेक करतो, पण टोचून काही बोलत नाही. फक्त म्हणतो थोडं अजून सुंदर करता येईल. आणि हो, ऑफिस पार्टीत डीजेवर नाचणार नाही, पण डान्सची प्लेलिस्ट मात्र याच्याकडे असेल. तर तूळ सहकारी म्हणजे एकदम क्लासी कंपनी. ड्रामा नाही, बट डेली डोज ऑफ डिलाईट. तूळ राशीची मैत्रीण. ग्रुपची सौंदर्य राणी, न्यायाची राणी, चहाची साथीदार. ग्रुपमधील स्टायलिश, शांतपणे सळसळणारी शांतीदेवी. ती कधीच गोंधळ घालत नाही, पण गोंधळात शांतपणे थांबा जरा, मला दोन्ही बाजून समजून घ्यायचे आहेत असंही म्हणते. सगळं नाट्य संपवते. कशी असते ही मैत्रीण? तिच्या फोटोमध्ये नेहमी बेस्ट अँगल असतो आणि तुझ्या फोटोमध्ये तू डोळे मिटलेला असतोस. पण तिला सांगितलं तर म्हणेल पण तू नॅचरल दिसतेस ग. कधी भांडण झालं तर तिला ब्लॉक करू नको, कारण ती तुला 2 दिवसांनी प्रेरक कोट टाकून माफ करून घेईल. तिच्याशी वाद घालणं म्हणजे कोर्टरूम ड्रामा, कारण तिचं मत लॉजिकल आणि प्रिटी असतं. कसं वागावं?
तिच्या वाढदिवसाच्या गिफ्टमध्ये सौंदर्य, नजाकत आणि थोडं स्वारीसुद्धा असावं. तिला निर्णय घ्यायला थोडा वेळ लागतो, म्हणून चल पटापट सांग असं म्हणू नको. तिला थोडा वेळ, थोडं कॉफी आणि थोडा ड्रामा लागतो. तूळ राशीची मैत्रीण जपायची असेल तर ती क्वीन आहे हे मान्य कर. तिचं दिलखुलास हसू तुझं आयुष्य सुंदर करेल. मी ना अगदी कन्फ्यूज होतोय. हे वाक्य ऐकून जर कोणाचा चेहरा आठवला तर समज तुझा तूळ मित्र आसपास आहे. तूळ राशीचा माणूस फेसबुकवर पोल टाकतो की कोणता फिल्टर बेस्ट वाटतो. पण एकदा का त्याने ठरवलं ना की तो सौंदर्य, संयम आणि समजूतदारपणाचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनतो. प्रेरणास्थान महात्मा गांधी. शांततेनं तोल राखून संवादातून क्रांती करण्याची कला हे तूळ राशीच्या माणसाच्या DNA आहे. ते मोठमोठ्याने ओरडत नाही, पण त्यांचे विचार इतके स्पष्ट असतात, समोरचा हो बाबा तू बरोबर आहेस. तूळ व्यक्तीला आयुष्यात प्रेरणा काय देतं तर संतुलन. सगळं मिळवायचं आहे पण नीट सुसंवादी पद्धतीने. हा माणूस प्रेमात पडतो तेव्हाही विचार करतो, तिच्या आणि माझ्या व्हॅल्यू सिस्टीम मॅच होतात का. आणि एकदा प्रेम ठरलं की बॉलिवूड रोमांस आणि एक्सेल प्लॅनिंग एकत्र पाहायला मिळतं. तूळ राशीचं खरं प्रेरणास्थान म्हणजे माणसं जोडणं, सौंदर्य जपणं आणि शांततेने जग जिंकणं. स्मार्ट, सुसंवादी आणि क्लासी तूळ आहे, म्हणून जगात तोल आहे. तूळ राशीचा माणूस तोल राखणारा पण निर्णय घ्यायला घाबरणारा. तू त्याला विचार, चहा की कॉफी? तो म्हणेल तुला काय वाटतं? 10 मिनिटांनी तो म्हणेल चल दोन्ही घेऊ. याचा दोष म्हणजे अधिक विचार करणं. जेव्हा सगळे ठरवतात चला पावसात भिजू, तेव्हा हा विचार करत असतो छत्री न वापरणं म्हणजे व्यक्तिमत्व दाखवणं की मूर्खपणा. हे शांत असतात, पण कधीकधी इतकं शांत की वाटतं अरे रिप्लाय तरी दे ना. फॅशन सेन्स भारी, पण वॉर्डरोब पुढे उभं राहून अर्धा तास विचार करतात, हे खरंच मला शोभून दिसतं का? तर दोष आहेत का? हो, पण इतके गोड आणि कलात्मक की वाटतं हा गोंधळलेलाच भारी. तूळ राशीचं मुख्य आव्हान म्हणजे निर्णय घेणं, हे करू का ते? मुलाखतीला जा की नेटफ्लिक्स बघ. याचा मेंदू म्हणजे 24/7 झुलणारा झोका. लोक भांडतात आणि विसरतात, पण तूळ व्यक्ती मनात डिबेट सुरू ठेवतात. मी तसं बोललो तर ते योग्य होतं का? उपाय, मन ठेवा हलकं आणि हो किंवा नाही म्हणायला शिका. दररोज लहान निर्णय स्वतः घ्या. ध्यानधारणा, संगीत, एखादा कलात्मक छंद याने मन शांत राहतं. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न थोडा कमी करा. स्वतःला खुश ठेवणं गरजेचं आहे. तर गोंधळलेलं मन शांत करायचं असेल तर तोल सांभाळा, पण स्वतःचं मत ठाम ठेवा. धन्यवाद. शुभम भवतु. ज्योतिष प्रेमींच्या सेवेत लवकरच सादर करीत आहोत राशीच्या राशीला जाऊ नका, एक पात्री नाटक. सादर करते ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.